श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रिय भक्तांनो, आज आपण सुरू करणार आहोत एक अशी दिव्य, अद्भुत, जीवन बदलून टाकणारी कथा, जी केवळ ऐकायची नाही तर अनुभवायची आहे. श्री गुरुचरित्र ही कथा म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह नाही, तर साक्षात दत्तगुरूंच्या कृपेचा प्रवाह आहे. या कथेमध्ये तुम्हाला मिळेल भक्ती, श्रद्धा, चमत्कार आणि जीवनाला योग्य दिशा देणारे अमूल्य ज्ञान. असं म्हणतात, जो भक्त ही कथा मनापासून शेवटपर्यंत ऐकतो, वाचतो किंवा श्रवण करतो, त्याच्या जीवनातील दुःख, चिंता, भीती, गरिबी आणि अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि त्याच्या आयुष्यात सुरू होतो दत्तगुरूंच्या कृपेचा चमत्कार. गुरुचरित्राच्या या कथेमध्ये तुम्हाला भेटेल गुरुची महिमा, भक्तांची निष्ठा आणि अशा अनेक दिव्य लीलांचा अनुभव, ज्या तुमच्या हृदयाला स्पर्श करून तुम्हाला अंतर्मुख करतील. पण लक्षात ठेवा, ही कथा फक्त कानांनी ऐकायची नाही, तर ती मनाने अनुभवायची आहे आणि श्रद्धेने स्वीकारायची आहे. म्हणूनच ही संपूर्ण कथा शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण शेवटी आपण सर्व मिळून एक अत्यंत शक्तिशाली प्रार्थना करणार आहोत, जी तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवू शकते. आणि कथा ऐकण्यापूर्वी एक छोटी विनंती, आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री गुरुदेव दत्त टाईप करा. आजची ही पवित्र कथा आवडल्यास लाईक करा आणि दत्तगुरूंच्या किमान 5 भक्तांपर्यंत ही कथा नक्की पोचवा, कारण भक्ती वाढवणारे भक्त दत्तगुरूंना प्रिय आहेत. आता डोळे हलकेच मिटा, मन शांत करा आणि पूर्ण श्रद्धेने या दिव्य कथेत स्वतःला समर्पित करा. श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथाची कथा अत्यंत पवित्र, शांत आणि आत्म्याला स्पर्श करणारी आहे. ज्या क्षणी ही कथा कानावर पडते, त्या क्षणी मनातील सर्व क्लेश जणू हळूहळू विरून जातात आणि अंतःकरणात एक दिव्य शांतता प्रकट होऊ लागते. प्राचीन काळी एका पवित्र भूमीवर एक ब्राह्मण वास करीत होता. त्याचे नाव होते नामधारक. तो अत्यंत श्रद्धावान, धर्मपरायण आणि सदाचारी होता. त्याच्या अंतःकरणात सदैव ईश्वर भक्तीचा दिवा प्रज्वलित असे. परंतु नियतीने त्याच्या जीवनात अनेक दुःखे आणि संकटांची छाया निर्माण केली होती. संसारातील क्लेश, दारिद्र्य, अपमान आणि मनातील अस्वस्थता यामुळे तो दिवसेंदिवस खचत चालला होता. एक दिवस अत्यंत व्याकुळ होऊन, अश्रूंनी डोळे भरून आलेले तो एकांतात निघून गेला. त्याच्या अंतःकरणातून एक वेदनादायक हाक उमटत होती, हे दयामूर्ती प्रभू, मी तुझी उपासना केली, मी तुझे नाम घेतले, तरी माझ्यावर ही दुःखांची वृष्टी का होत आहे? जर तू खरोखर अस्तित्वात असशील तर मला मार्ग दाखव, मला या अंधकारातून बाहेर काढ. अशा त्या करुण अवस्थेत तो एका वृक्षाच्या छायेखाली थकून बसला. त्याचे मन पूर्णतः खिन्न झाले होते. तेवढ्यात त्या शांत वातावरणात एक दिव्य तेज प्रकट झाले, जणू चंद्रप्रकाशाप्रमाणे शीतल आणि सूर्याप्रमाणे तेजस्वी. त्या तेजातून एक योगी प्रकट झाले. त्यांच्या मुखावर अद्भुत शांती होती. नेत्रात करुणेचा अथांग सागर दाटला होता. ते होते सिद्धमुनी. नामधारकाने त्यांना पाहताच त्याच्या अंतःकरणात एक अद्भुत समाधान उत्पन्न झाले. तो तत्काळ त्यांच्या चरणी लीन झाला. त्याच्या अश्रूंनी त्यांच्या चरणांचे अभिषेक झाले. त्या करुण दृश्याकडे पाहून सिद्धमुनी मंद स्मित करीत म्हणाले, वत्सा,
तुझ्या अंतःकरणातील वेदना आम्हास ज्ञात आहेत. तू व्याकुळ होऊ नकोस. या संसारातील दुःख हे नाशवंत आहे, परंतु गुरुचे स्मरण हेच खरे शाश्वत सुख देणारे आहे. ते पुढे म्हणाले, या त्रिभुवनात जर कोणी जीवाला जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त करू शकतो तर तो एकच गुरु. गुरु म्हणजे साक्षात परमात्म्याचे स्वरूप. गुरु हा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करून ज्ञानरूपी प्रकाश देतो. गुरुच्या चरणी शरण गेल्यास सर्व क्लेश आपोआप नाहीसे होतात. हे वचन ऐकताच नामधारकाच्या मनातील अंधकार जणू नाहीसा होऊ लागला. त्याच्या अंतःकरणात श्रद्धेची नवी किरणे प्रकट झाली. तो नम्रतेने म्हणाला, गुरुवर्य, मला त्या परमगुरूंचे चरित्र ऐकण्याची तीव्र इच्छा आहे. कृपया मला त्या दिव्य कथांचे श्रवण करावे. त्याच्या त्या विनम्र विनंतीनंतर सिद्धमुनी प्रसन्न झाले. त्यांनी आपले नेत्र निमिषभर मिटले, जणू ते त्या परम सत्याशी एकरूप झाले. आणि मग अत्यंत गंभीर, मधुर आणि करुण स्वरात त्यांनी सांगण्यास प्रारंभ केला. श्रद्धावान जीवासाठी गुरुचरित्र हे अमृतासमान आहे. जे याचे श्रवण करतात त्यांच्या जीवनातील सर्व पापे नष्ट होतात आणि त्यांना परमशांतीची प्राप्ती होते. आता तू अत्यंत एकाग्रतेने ऐक. मी तुला त्या परमगुरूंचे दिव्य चरित्र सांगतो. असे म्हणताच त्या पवित्र वातावरणात एक अद्भुत कंपन निर्माण झाले, जणू दैवी शक्तींचा संचार झाला. नामधारक स्थिर बसून पूर्ण भक्तिभावाने त्या दिव्य कथांचे श्रवण करण्यास सज्ज झाला. आणि अशा प्रकारे त्या पवित्र क्षणी गुरुचरित्राच्या अमृतमय कथेचा आरंभ झाला. प्रिय भक्तांनो, या पवित्र कथेच्या शेवटी आपण सर्वजण मिळून एक अत्यंत शक्तिशाली आणि भावपूर्ण प्रार्थना करणार आहोत. ही प्रार्थना केवळ शब्द नाही, तर दत्तगुरूंच्या कृपेचा अनुभव देणारी एक दिव्य साधना आहे. या प्रार्थनेच्या प्रभावाने आपल्याला जीवनातील संकटे, दुःख, चिंता, भीती, गरिबी, रोग, शत्रू आणि सर्व प्रकारच्या वाईट शक्ती दूर होण्यास मदत होईल. दत्तगुरूंची कृपा आपल्या प्रत्येकावर होईल आणि त्यांच्या आशीर्वादाने आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू लागतील. म्हणूनच विनंती आहे, ही कथा शेवटपर्यंत नक्की ऐका आणि शेवटी येणारी ही प्रार्थना मनापासून, श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने आपल्यासोबत करा. लक्षात ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथेच चमत्कार घडतात. श्री गुरुचरित्र या पवित्र कथेमध्ये सिद्धमुनींच्या ओठांवरून प्रकट होणारे प्रत्येक शब्द जणू अमृतधारा भासत होते. नामधारक अत्यंत एकाग्र चित्ताने त्या वचनांचे श्रवण करीत होता. त्याचे अंतःकरण आता पूर्वीप्रमाणे अस्वस्थ नव्हते, तर एका दिव्य शांतीने ओथंबून गेले होते. सिद्धमुनी सौम्य स्वरात म्हणू लागले, वत्सा, या संसाररूपी महासागरातून पार होण्याचा एकमेव मार्ग म्हणजे गुरुचरणी अखंड श्रद्धा ठेवणे. देवांची उपासना, तीर्थयात्रा, यज्ञ, दान हे सर्व श्रेष्ठ असले तरीही गुरुच्या कृपेशिवाय जीवाला खरी मुक्ती प्राप्त होत नाही. गुरु हा साक्षात त्रिमूर्तीचा अवतार आहे. ब्रह्मा त्यात सृजन करतो, विष्णू पालन करतो आणि महेश विनाश करून जीवाला नवजीवन देतो. ते पुढे सांगू लागले, पूर्वकाळी अनेक महात्मे झाले, ज्यांनी गुरुसेवेच्या बळावर अद्भुत सिद्धी प्राप्त केल्या. एकदा एक अत्यंत गरीब ब्राह्मण होता. त्याच्या जीवनात दारिद्र्य होते, पण मनात अखंड श्रद्धा होती. तो दररोज आपल्या गुरूंची सेवा करीत असे. त्याच्या त्या निष्कपट सेवेमुळे एक दिवस गुरु त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्याला आशीर्वाद दिला. त्या एका कृपादृष्टीने त्याचे संपूर्ण जीवन परिवर्तित झाले. त्याच्या घरात सुख समृद्धी आणि शांती नांदू लागली.
नामधारक हे सर्व ऐकत होता आणि त्याच्या मनात एक विचार दृढ होत होता. गुरुची कृपा ही सर्वश्रेष्ठ आहे. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, जेव्हा जीव पूर्ण श्रद्धेने गुरुचे स्मरण करतो तेव्हा गुरु त्याच्या प्रत्येक संकटात त्याला मार्ग दाखवतो. कधी प्रत्यक्ष दर्शन देतो तर कधी अदृश्य रूपाने त्याचे रक्षण करतो. गुरुचा संकल्प हा अचूक असतो. त्यांच्या इच्छेशिवाय काहीही घडत नाही. त्या पवित्र संवादात वातावरण अधिकाधिक गंभीर आणि दिव्य होत गेले. नामधारकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, परंतु ते दुःखाचे नव्हते, ते होते परमश्रद्धेचे. थोड्या वेळाने सिद्धमुनींनी आपला स्वर अधिक गंभीर केला आणि म्हणाले, आता मी तुला त्या परमगुरूंच्या अवताराची कथा सांगतो. जेव्हा पृथ्वीवर अधर्म वाढतो, धर्म क्षीण होतो आणि जीव दुःखाने व्याकुळ होतात, तेव्हा परमात्मा स्वतः अवतार धारण करतो. त्या शब्दांबरोबरच जणू संपूर्ण वातावरणात एक अद्भुत तेज पसरले. सिद्धमुनी म्हणाले, अशाच एका काळात साक्षात परमेश्वराने श्रीपाद श्री वल्लभ या दिव्य रूपाने अवतार घेतला. हा अवतार केवळ मानवासाठी नव्हता, तर संपूर्ण सृष्टीच्या कल्याणासाठी होता. ते पुढे सांगू लागले, त्यांच्या जन्माची कथा अत्यंत अद्भुत आहे. त्यांचे मातापिता अत्यंत पवित्र धर्मनिष्ठ होते. अनेक वर्षे त्यांनी कठोर तपश्चर्या करून परमेश्वराची आराधना केली. त्यांच्या त्या अखंड भक्तीने प्रसन्न होऊन स्वयं दत्त अवतार त्यांच्या घरी पुत्ररूपाने प्रकट झाला. नामधारक हे सर्व ऐकत होता आणि त्याच्या मनात त्या दिव्य अवताराचे चित्र साकार होऊ लागले. लहान वयातच त्या बालकात अद्भुत तेज दिसू लागले. त्याचे वर्तन, त्याचे वचन, त्याची करुणा सर्व काही अलौकिक होते. तो सर्वज्ञ होता, सर्वांच्या अंतकरणातील भाव जाणणारा होता. सिद्धमुनी पुढे म्हणाले, त्या बालरूपातील अवताराने लहानपणापासूनच अनेक चमत्कार प्रकट केले, भक्तांच्या दुःखाचे निवारण केले आणि सर्वांना एकच संदेश दिला, गुरुचरणी श्रद्धा ठेवा, सर्व काही साध्य होईल. असे सांगताना त्यांच्या स्वरात एक अद्भुत करुणा होती. जणू ते स्वतः त्या काळात उपस्थित होते आणि त्या सर्व घटनांचे प्रत्यक्ष साक्षीदार होते. नामधारक आता पूर्णपणे त्या कथेत तल्लीन झाला होता. त्याला स्वतःचे दुःख विसरावे लागले होते. त्याच्या अंतकरणात फक्त एकच भावना उरली होती, गुरुचरणी अखंड शरणागती. आणि अशा प्रकारे त्या पवित्र क्षणी श्रीपाद श्री वल्लभांच्या दिव्य अवतार कथेचा प्रारंभ झाला. श्री गुरुचरित्र या अमृतमय कथेमध्ये सिद्धमुनींच्या वचनांचा प्रवाह जसा पुढे सरकत होता, तसा नामधारकाच्या अंतकरणात एक नवीन प्रकाश जागृत होत होता. जणू आत्तापर्यंत तो अंधकारात भटकत होता आणि आता त्याला एक दिव्य दीपक मिळाला होता. सिद्धमुनी शांत गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, परमेश्वराचा अवतार हा केवळ अद्भुत चमत्कार दाखवण्यासाठी नसतो, तो जीवांच्या उद्धारासाठी असतो. जेव्हा जीव आपल्या कर्मांच्या बंधनात अडकून दुःख भोगतो, तेव्हा गुरु त्या जीवाला योग्य मार्ग दाखवतो आणि त्या मार्गावर चालण्याची शक्तीही देतो. त्या पवित्र नगरीत जिथे श्रीपाद श्री वल्लभ बाल रूपात वावरत होते, तेथील प्रत्येक क्षण जणू पवित्र झाला होता. लोकांना त्यांच्या दर्शनाने केवळ समाधानच नव्हे, तर आत्मिक शांती मिळत होती. त्यांच्या सानिध्यात येताच मनातील वासना शांत होत आणि अंतकरणात भक्तीचा उदय होत असे. लहान वयातही त्यांचे वर्तन अत्यंत गंभीर आणि तत्वज्ञानयुक्त होते. ते साध्या शब्दात असे गूढ सत्य सांगत की ज्याने ऐकणाऱ्याच्या अंतकरणात परिवर्तन घडत असे. अनेकदा ते मौन धारण करीत, परंतु त्या मौनातही एक अद्भुत संदेश लपलेला असे.
एकदा त्या गावात एक ब्राह्मण कुटुंब अत्यंत क्लेशात सापडले होते. त्यांच्या घरात अन्न नव्हते, धन नव्हते आणि जीवनात आशा नव्हती. त्या कुटुंबाने अत्यंत व्याकुळ होऊन त्या दिव्य बालकाची शरण घेतली. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि अंतकरणात केवळ एकच भावना, आता हाच शेवटचा आधार. त्यावेळी त्या करुणामय अवताराने त्यांच्याकडे पाहिलं. त्यांच्या नेत्रात अपार दया होती. त्यांनी शांतपणे सांगितलं, तुम्ही भय करू नका. ज्या क्षणी जीव पूर्णतः शरण येतो त्या क्षणी त्याचे दुःख नाहीसे होऊ लागते. त्या दिवशी कोणताही मोठा चमत्कार घडलाच नाही, परंतु त्या कुटुंबाच्या अंतकरणात एक अद्भुत धैर्य निर्माण झाले. त्यांनी श्रद्धा ठेवली आणि काही काळानंतर त्यांच्या जीवनात हळूहळू परिवर्तन होऊ लागले. त्यांना अन्न मिळू लागले, आधार मिळू लागला आणि सर्वात महत्त्वाचे, त्यांना त्यांच्या अंतकरणात समाधान मिळाले. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, हा खरा चमत्कार आहे. बाह्य गोष्टी बदलणे हे चमत्कार नव्हे, तर अंतकरणातील भीती दूर करून श्रद्धा निर्माण करणे हा खरा गुरुचा चमत्कार आहे. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या मनात आता एक नवीन विचार जागृत झाला. गुरु माझ्या जीवनातही हेच परिवर्तन घडवू शकतात. सिद्धमुनी पुढे सांगू लागले, त्या दिव्य बालकाच्या लीलांमध्ये अनेक गूढ संदेश लपलेले आहेत. एकदा काही अभिमानी पंडित त्यांची परीक्षा घेण्यासाठी आले. त्यांना वाटलं की हे एक सामान्य बालक आहेत, ज्याला ज्ञान नाही. त्यांनी जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा त्या बालकाने इतक्या सहजतेने आणि गूढतेने उत्तर दिले की त्या पंडितांचा अहंकार क्षणात नाहीसा झाला. त्या पंडितांनी नम्र होऊन त्यांच्या चरणी मस्तक ठेवले. त्यांच्या अंतकरणात आता विनय आणि श्रद्धा निर्माण झाली. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, अहंकार हा जीवाच्या प्रगतीचा सर्वात मोठा अडथळा आहे आणि गुरु त्या अहंकाराचा नाश करतो. जोपर्यंत अहंकार आहे तोपर्यंत ज्ञानाचा प्रकाश प्रकट होत नाही. त्या दिव्य संवादात वातावरण अधिकाधिक पवित्र होत गेले. जणू प्रत्येक शब्दात परमेश्वराचा स्पर्श होता. नामधारक आता पूर्णतः त्या कथेत तल्लीन झाला होता. त्याला स्वतःचे दुःख, चिंता, प्रश्न सर्व काही विसरावे लागत होते. त्याच्या अंतकरणात केवळ एकच भावना उरली होती, गुरुचरणी अखंड शरणागती. आणि त्या पवित्र क्षणी सिद्धमुनींच्या वचनातून श्रीपाद श्री वल्लभांच्या लीलांचे गूढ स्वरूप अधिकाधिक उलगडत गेले. जणू एक एक पडदा हटत होता आणि त्यामागे लपलेले परमसत्य प्रकट होत होते. नामधारकाच्या अंतकरणात आता एक दृढ विश्वास निर्माण झाला. गुरु हा केवळ मार्गदर्शक नाही, तर तोच माझा रक्षक आहे, पालनकर्ता आहे आणि उद्धारकर्ता आहे. सहमत असाल तर टाईप करा, माझा गुरु माझ्यासाठी रक्षक आहे, तोच माझा पालनकर्ता आहे. त्या दिव्य अनुभूतीत तो स्थिर झाला आणि सिद्धमुनींच्या पुढील वचनांची आतुरतेने प्रतीक्षा करू लागला. श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातील अमृतमय कथा पुढे सरकत असता सिद्धमुनींच्या वाणीतील गंभीरता अधिक गूढ होत चालली होती. नामधारक अत्यंत भक्तिभावाने त्यांच्या समोर बसला होता. त्याचे अंतकरण आता पूर्णतः शांत झाले होते, जणू गुरुचरणी स्थिरावलेच होते. सिद्धमुनी प्रेमपूर्वक म्हणाले, बाळा, जेव्हा जीव आपल्या दुःखांनी व्याकुळ होतो तेव्हा तो बाह्य जगात उपाय शोधत फिरतो, परंतु खरा उपाय हा बाहेर नसून गुरुच्या चरणीच असतो. कारण गुरु हा केवळ देहधारी नसतो, तो स्वयं परमात्म्याचे साकार रूप असतो. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता. अनेक दुःखी, निराधार, पीडित जीव त्यांच्या चरणी येत होते आणि प्रत्येकाला त्यांच्या कृपेने एक नवीन जीवन मिळत होते. एकदा त्या प्रदेशात एक स्त्री अत्यंत दुःखी अवस्थेत आली. तिच्या जीवनात
एकामागून एक संकटे आली होती. तिचा पती रोगाने ग्रस्त होता, घरात दारिद्र्य होते आणि तिच्या अंतःकरणात केवळ निराशा होती. ती अत्यंत व्याकुळ होऊन त्या दिव्य बालकाच्या चरणी पडली. तिच्या डोळ्यातून अश्रू अखंड वाहत होते. ती म्हणाली, प्रभू, माझ्या जीवनात आता काहीच उरलं नाही. तुमच्याशिवाय मला कोणाचाही आधार नाही. त्या क्षणी त्या करुण सागराने तिच्याकडे प्रेमाने पाहिले. त्यांच्या नेत्रातून जणू कृपेचा वर्षाव होत होता. त्यांनी शांत स्वरात सांगितलं, वत्से, दुःख हे जीवनाचा अंत नव्हे, ते तर नव्या प्रारंभाची सूचना आहे. जेव्हा जीव पूर्णतः शरण येतो तेव्हा त्याचा भार गुरु स्वतः उचलतो. त्या शब्दांनी त्या स्त्रीच्या अंतःकरणात एक अद्भुत शांती निर्माण केली. तिच्या मनातील भीती नाहीशी झाली. तिने पूर्ण श्रद्धेने गुरुचरणी स्वतःला अर्पण केले. काळ लोटत गेला आणि हळूहळू तिच्या जीवनात परिवर्तन घडू लागले. तिच्या पतीचा रोग कमी होऊ लागला, घरातील दारिद्र्य दूर होऊ लागले आणि सर्वात महत्त्वाचे, तिच्या अंतःकरणात आता समाधान आणि श्रद्धा दृढ झाली. सिद्धमुनी म्हणाले, बाळा, हा बाह्य चमत्कार नव्हे, ही तर गुरुच्या कृपेची अनुभूती आहे. जेव्हा जीव श्रद्धेने गुरुचरणी राहतो तेव्हा त्याचे जीवन आपोआप सुधारू लागते. त्या दिव्य बालकाच्या लीलांमध्ये आणखी एक अद्भुत प्रसंग घडला. एक गर्विष्ठ विद्वान, ज्याला आपल्या ज्ञानाचा अत्यंत अभिमान होता, तो त्या बालकाला आव्हान देण्यासाठी आला. त्याच्या मनात केवळ एकच विचार होता, या बालकाला मी पराभूत करीन. त्याने अत्यंत कठीण प्रश्न विचारले, वेद, शास्त्र, तत्वज्ञान, सर्व विषयांवर. परंतु त्या परमज्ञानी बालकाने प्रत्येक प्रश्नाचे उत्तर इतक्या सहजतेने दिले की त्या विद्वानाचा अभिमान क्षणात नाहीसा झाला. त्याला जाणवलं, हे ज्ञान मानवी नसून दिव्य आहे. तो त्या क्षणी त्यांच्या चरणी लीन झाला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, अहंकार हा अज्ञानाचा परिणाम आहे आणि विनय हे ज्ञानाचे लक्षण आहे. गुरु हा जीवाला विनय शिकवतो आणि त्याच विनयातून आत्मज्ञानाचा प्रकाश प्रकट होतो. त्या दिव्य वातावरणात प्रत्येक क्षण अधिकाधिक पवित्र होत गेला. नामधारक आता पूर्णतः त्या कथेत विलीन झाला होता. त्याला जाणवत होते, गुरु माझ्या जीवनातही हेच परिवर्तन घडवू शकतात. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, गुरुची कृपा ही अमृतासारखी असते. ती एकदा प्राप्त झाली की जीवाच्या जीवनात कधीही अभाव राहत नाही. परंतु त्या कृपेचा लाभ घेण्यासाठी जीवाने पूर्ण श्रद्धा आणि समर्पण आवश्यक आहे. त्या पवित्र वचनांनी नामधारकाच्या अंतःकरणात एक दृढ निश्चय निर्माण झाला. मीही गुरुचरणी अखंड शरण राहीन. आणि त्या दिव्य क्षणी सिद्धमुनींच्या वाणीतील गूढता अधिक वाढली. जणू पुढील लीलांमध्ये अजून अधिक अद्भुत आणि गहन सत्य प्रकट होणार होते. नामधारक अत्यंत उत्कटतेने त्या पुढील कथांची प्रतीक्षा करू लागला. त्याचे मन आता पूर्णतः भक्तिमय झाले होते आणि त्याच्या अंतःकरणात केवळ एकच नाद गुंजत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र या पवित्र कथाअमृताचा प्रवाह जसा पुढे सरकत होता तसे त्या वातावरणातील दिव्यता अधिकाधिक गहिरी होत चालली होती. सिद्धमुनींच्या मुखातून प्रकट होणारे प्रत्येक शब्द जणू नामधारकाच्या अंतःकरणावर अमृत सिंचन करीत होते. नामधारक शांतपणे बसला होता. त्याचे मन आता बाह्य जगापासून पूर्णतः विलग झाले होते. जणू तो त्या कथेमध्येच विलीन झाला होता. सिद्धमुनी गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, संसाररूपी समुद्रात जीव सतत तरंगत असतो. कधी सुखाचे तरंग तर कधी दुःखाचे वादळ. परंतु ज्याला गुरुचा आधार लाभतो तो या सर्वांपासून अलिप्त राहतो. कारण गुरु हाच त्या जीवाचे नाव होतो. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव अत्यंत गूढ आणि अद्भुत स्वरूप धारण करीत होता.
अनेक जीव त्यांच्या चरणी येऊन आपल्या दुःखांचा नाश करून घेत होते, परंतु त्या लीलांचा खरा अर्थ केवळ बाह्य दृष्टिकोनातून समजत नसे. एकदा त्या प्रदेशात एक तरुण ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत सदाचारी होता, परंतु त्याच्या जीवनात एक मोठे संकट आले होते. त्याच्या मनात सतत भय आणि अस्थिरता निर्माण झाली होती. त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता. तो अत्यंत व्याकुळ अवस्थेत त्या दिव्य बालकाच्या चरणी आला. त्याचे हृदय दुःखाने भरलेले होते. तो म्हणाला, प्रभू, माझ्या मनाला शांती नाही. मी कुठे जावे, काय करावे, काहीही समजत नाही. त्यावेळी त्या करुणामूर्तीने त्याच्याकडे अत्यंत शांत दृष्टीने पाहिले. त्यांच्या त्या दृष्टीत एक विलक्षण स्थैर्य होते. त्यांनी मंद स्वरात सांगितले, वत्सा, मन हेच दुःखाचे मूळ आहे आणि तेच शांतीचे साधन आहे. जेव्हा मन गुरुचरणी स्थिर होते तेव्हा भय नाहीसे होते. त्या शब्दांनी त्या तरुणाच्या अंतःकरणात एक नवीन प्रकाश प्रकट झाला. त्याने संपूर्ण श्रद्धेने गुरुचरणी नमस्कार केला. काळाच्या ओघात त्याच्या मनातील भय नाहीसे होऊ लागले. त्याच्या जीवनात एक नवीन स्थैर्य निर्माण झाले आणि तो अंतःकरणाने पूर्णपणे शांत झाला. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, हा गुरुचा खरा वरदहस्त आहे. तो जीवाच्या बाह्य परिस्थितीपेक्षा त्याच्या अंतःकरणात परिवर्तन घडवतो. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक गूढ प्रसंग घडला. एक गरीब निराधार व्यक्ती, त्याच्याकडे काहीही नव्हते. तो अत्यंत भक्तिभावाने त्या बालकाच्या चरणी आला. त्याच्या अंगावर फाटके वस्त्र होते, परंतु त्याच्या अंतःकरणात अपार श्रद्धा होती. त्याने अत्यंत नम्रतेने प्रार्थना केली, प्रभू, माझ्याकडे देण्यासाठी काहीही नाही, परंतु माझे हृदय मी तुम्हाला अर्पण करतो. त्या क्षणी त्या दिव्य बालकाच्या मुखावर एक गूढ स्मित उमटले. त्यांनी त्याला आशीर्वाद दिला. काही काळानंतर त्या व्यक्तीच्या जीवनात कोणताही मोठा बाह्य बदल झाला नाही, परंतु त्याच्या अंतःकरणात एक अद्भुत समाधान निर्माण झाले. त्याला आता कोणत्याही वस्तूची इच्छा राहिली नव्हती. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, खरे धन हे बाह्य वस्तूंमध्ये नसते, ते अंतःकरणातील समाधानात असते आणि ते समाधान केवळ गुरुच्या कृपेनेच प्राप्त होते. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक गूढ शांतता निर्माण झाली होती. त्याला जाणवत होते, गुरु हा केवळ इच्छापूर्ती करणारा नाही, तर तो जीवाला स्वतःच्या स्वरूपाची जाणीव करून देतो. सिद्धमुनी पुढे म्हणाले, बाळा, या लीलांमध्ये एक गूढ सत्य दडलेले आहे. जो जीव पूर्ण श्रद्धेने आणि विनयाने गुरुचरणी राहतो त्याच्या जीवनात कधीही अभाव राहत नाही, कारण गुरु स्वतः त्याचा पालन करता होतो. त्या पवित्र वचनांनी वातावरण अधिकाधिक दिव्य झाले. जणू प्रत्येक शब्दात परमेश्वराची अनुभूती होती. नामधारक आता पूर्णतः त्या कथेमध्ये तल्लीन झाला होता. त्याच्या अंतःकरणात केवळ एकच भावना होती, गुरुचरणी अखंड भक्ती. आणि त्या दिव्य क्षणी सिद्धमुनींच्या वाणीतील गूढता अधिकच गहन झाली. जणू पुढील लीलांमध्ये अजून अधिक अद्भुत आणि हृदयस्पर्शी सत्य प्रकट होणार होते. नामधारक अत्यंत उत्कटतेने त्या पुढील कथांची प्रतीक्षा करू लागला. त्याच्या अंतःकरणात आता एकच नाद अखंड गुंजत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र या अमृतमय ग्रंथातील कथा जसजशी पुढे सरकत होती तसतसा त्या दिव्य संवादाचा प्रभाव अधिकाधिक अंतःकरणात झिरपत होता. सिद्धमुनींच्या गंभीर, शांत आणि करुणामय वाणीने नामधारकाच्या चित्तावर एक अद्भुत स्थैर्य निर्माण झाले होते. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, जीव हा आपल्या पूर्वकर्मांच्या बंधनात अडकलेला असतो. त्याच्या जीवनातील सुख, दुःख हे त्या कर्मांचेच फळ असते, परंतु गुरु हा त्या कर्मबंधनातून जीवाला मुक्त करण्यासाठी अवतरतो. तो केवळ दुःख दूर करत नाही,
तर दुःख सहन करण्याची शक्तीही देतो. त्या पवित्र काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव अत्यंत गूढ स्वरूप धारण करीत होता. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या अंतःकरणात एक नवीन चेतना निर्माण होत होती. एकदा त्या प्रदेशात एक मनुष्य अत्यंत कठीण रोगाने ग्रस्त झाला होता. त्याचे शरीर अशक्त झाले होते आणि मन निराशेने भरले होते. अनेक उपाय करूनही त्याला आराम मिळत नव्हता. शेवटी तो अत्यंत क्लेशाने त्या दिव्य बालकाच्या चरणी आला. त्याचे डोळे अश्रूंनी भरलेले होते. तो म्हणाला, प्रभू, माझे हे दुःख आता सहन होत नाही. मला या वेदनेतून मुक्त करा. त्यावेळी त्या करुण सागराने त्याच्याकडे अत्यंत शांतपणे पाहिले. त्यांच्या नेत्रातून जणू कृपेचा प्रकाश झळकत होता. ते म्हणाले, वत्सा, शरीराचे दुःख हे तात्पुरते असते, परंतु आत्म्याची शांती ही शाश्वत असते. तू भय करू नकोस, श्रद्धा ठेव. त्या शब्दांनी त्या मनुष्याच्या अंतःकरणात एक विलक्षण स्थैर्य निर्माण झाले. त्याने पूर्ण विश्वासाने गुरुचरणी स्वतःला अर्पण केले. काळाच्या ओघात त्याच्या रोगातही हळूहळू सुधारणा होऊ लागली. परंतु त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे त्याच्या मनातील भीती आणि अस्वस्थता नाहीशी झाली. तो अंतःकरणाने शांत झाला. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, गुरुची कृपा ही औषधापेक्षाही श्रेष्ठ असते, कारण ती शरीरासोबतच मनालाही स्वस्थ करते. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत गूढ प्रसंग घडला. एक माता जिने आपल्या पुत्राला गमावले होते, ती अत्यंत दुःखी अवस्थेत त्या बालकाच्या चरणी आली. तिचे हृदय शोकाने विदीर्ण झाले होते. ती अश्रूंनी ओले झालेले नेत्र घेऊन म्हणाली, प्रभू, माझा आधारच हरपला. आता मी कशी जगू? त्या क्षणी त्या दिव्य बालकाच्या मुखावर करुणेची छटा उमटली. त्यांनी तिच्याकडे प्रेमाने पाहिले. ते म्हणाले, बाळा, या जगातील प्रत्येक संबंध हा क्षणभंगुर आहे, परंतु आत्म्याचा संबंध हा शाश्वत आहे. तू जे गमावले आहेस ते बाह्य रूप आहे, परंतु त्याचा आत्मा अजूनही अस्तित्वात आहे. त्या वचनांनी त्या मातेला एक गूढ शांती प्राप्त झाली. तिच्या शोकातही आता एक समत्व निर्माण झाले. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, गुरु हा केवळ आनंद देणारा नाही, तर तो दुःखातही स्थिर राहण्याची शक्ती देतो. तो जीवाला जीवनाचे खरे स्वरूप दाखवतो. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक नवीन जाणीव प्रकट झाली. जीवनातील प्रत्येक घटना ही गुरुच्या कृपेनेच घडते आणि त्यातही एक गूढ अर्थ दडलेला असतो. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, जो जीव या गूढ अर्थाला समजतो तो कधीही दुःखी राहत नाही, कारण त्याला प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे दर्शन होऊ लागते. त्या दिव्य संवादात वातावरण अधिकाधिक शांत, पवित्र आणि गूढ झाले. जणू काळ थांबला होता आणि त्या क्षणी केवळ गुरुची कृपा प्रवाहित होत होती. तर या दिव्य कथाअमृताचा प्रवाह पुढे सरकत असता त्या वातावरणात एक विलक्षण शांतता आणि गूढता निर्माण झाली. सिद्धमुनींच्या वचनांचा प्रत्येक शब्द जणू नामधारकाच्या हृदयात खोलवर उतरू लागला होता. नामधारक आता पूर्णतः त्या दिव्य कथेत तल्लीन झाला होता. त्याच्या अंतःकरणातील चंचलता नाहीशी झाली होती आणि त्याच्या चित्तात केवळ एकच आधार उरला होता, गुरुचरणी अखंड श्रद्धा. सिद्धमुनी प्रेमपूर्वक म्हणाले, वत्सा, या संसारातील प्रत्येक जीव हा आपल्या कर्माच्या बंधनात अडकलेला आहे आणि या बंधनामुळेच त्याला जन्ममृत्यूचा फेर चालू राहतो. परंतु गुरु हा त्या बंधनातून मुक्ती देणारा आहे. तो जीवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतो. त्या पवित्र काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव अधिकाधिक गूढ आणि दिव्य होत चालला होता. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात एक नवीन परिवर्तन घडत होते. एकदा त्या प्रदेशात एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याच्या जीवनात अन्नाचा अभाव होता.
वस्त्रांचा अभाव होता, परंतु त्याच्या अंतःकरणात अपार श्रद्धा होती. तो दररोज अत्यंत भक्तिभावाने त्या दिव्य बालकाचे स्मरण करीत असे. त्याच्या मनात कोणतीही तक्रार नव्हती. तो केवळ म्हणत असे, प्रभू, मी जे काही आहे ते तुमच्या इच्छेने आहे. एके दिवशी तो अत्यंत उपाशी अवस्थेत होता. त्याच्या घरात अन्नाचा कणही नव्हता. तरीही त्याने आपली श्रद्धा सोडली नाही. त्या क्षणी त्या करुणामय अवताराने त्याच्या जीवनात एक अद्भुत लीला प्रकट झाली. काही अनोळखी व्यक्ती त्याच्या घरी आले आणि त्यांनी त्याला अन्न दिले. तो ब्राह्मण अत्यंत कृतज्ञ झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याला जाणवले, गुरु माझी काळजी घेत आहेत. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, जो जीव पूर्ण श्रद्धेने गुरुचरणी राहतो त्याच्या जीवनातील अभाव हळूहळू नाहीसा होतो, कारण गुरु स्वतः त्याचा पालन करता होतो. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक गूढ प्रसंग घडला. एक व्यक्ती ज्याच्या मनात अत्यंत लोभ होता, तो त्या बालकाच्या चरणी आला. त्याला धनसंपत्ती, ऐश्वर्य हवे होते. तो म्हणाला, प्रभू, मला लवकर धन द्या. मला या जगात सुखाने जगायचे आहे. त्यावेळी त्या दिव्य बालकाने त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि म्हणाले, वत्सा, धन हे बाह्य सुख देते, परंतु अंतःकरणातील शांती देऊ शकत नाही. तू प्रथम शांती शोध. परंतु त्या व्यक्तीने त्यांच्या वचनांकडे दुर्लक्ष केले. तो केवळ धनाच्या मागे लागला. काळ लोटला. त्याला धन मिळाले, परंतु त्याच्या जीवनात शांती नव्हती. त्याचे मन अधिकच अस्थिर झाले. शेवटी तो पुन्हा त्या बालकाच्या चरणी आला. त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता. तो म्हणाला, प्रभू, आत्ता मला समजलं, धनाने सुख मिळत नाही. मला अंतःकरणातील शांती हवी आहे. त्या क्षणी त्या करुण सागराने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या अंतःकरणात एक अद्भुत शांतता निर्माण झाली. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, गुरु हा जीवाला योग्य मार्ग दाखवतो, परंतु त्या मार्गावर चालणे हे जीवाच्या हातात असते. जो गुरुच्या वचनांचे पालन करतो तोच खरे सुख प्राप्त करतो. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक गूढ समाधान निर्माण झाले होते. त्याला जाणवत होते, गुरु हा केवळ इच्छापूर्ती करणारा नाही, तर तो जीवाला योग्य दिशा देणारा आहे. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, या संसारात जे काही आहे ते क्षणभंगुर आहे, परंतु गुरुची कृपा ही शाश्वत आहे. ती कधीही नष्ट होत नाही. त्या पवित्र वचनांनी वातावरण अधिकाधिक दिव्य झाले. जणू प्रत्येक शब्दात परमेश्वराचा नाद होता. नामधारक आता पूर्णतः त्या कथेमध्ये विलीन झाला होता. त्याच्या अंतःकरणात केवळ एकच भावना होती, गुरुचरणी अखंड समर्पण. आणि त्या दिव्य क्षणी सिद्धमुनींच्या वाणीतील गूढता अधिकच वाढली. जणू पुढील लीलांमध्ये अजून अधिक अद्भुत आणि हृदयस्पर्शी सत्य प्रकट होणार होते. सिद्धमुनी प्रेमळ स्वरात म्हणाले, वत्सा, या संसारातील प्रत्येक घटना ही केवळ योगायोग नसते. त्यामागे एक अदृश्य नियम असतो आणि या नियमाचा अधिपती म्हणजेच परमेश्वर. गुरु हा त्या परमेश्वराचा साकार रूप आहे. तो जीवाला योग्य वेळी योग्य अनुभव देतो. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव अत्यंत गूढ आणि अद्भुत स्वरूप धारण करीत होता. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात एक नवीन अध्याय सुरू होत होता. एकदा त्या प्रदेशात एक गृहस्थ आपल्या कुटुंबासह अत्यंत क्लेशात जीवन व्यतीत करत होता. त्या घरात सतत कलह होत असे. मनःशांतीचा अभाव होता आणि जीवनात समाधान नव्हते. तो अत्यंत व्याकुळ होऊन त्या दिव्य बालकाच्या चरणी आला. त्याचे मन दुःखाने भरलेले होते. तो म्हणाला, प्रभू, माझ्या घरात शांती नाही. आम्ही सतत वाद करतो. मला या क्लेशातून मुक्त करा. आणि त्याचवेळी त्या करुणामय अवताराने त्याच्याकडे शांतपणे पाहिले. त्यांच्या नेत्रात एक गूढ करुणा होती. ते म्हणाले, वत्सा, बाह्य कलह हा अंतःकरणातील अस्थिरतेचे प्रतिबिंब आहे. प्रथम तू स्वतःच्या मनाला शांत कर.
शांती तुझ्या घरात आपोआप प्रकट होईल. त्या शब्दांनी त्या गृहस्थाच्या अंतःकरणात एक नवीन जाणीव निर्माण झाली. त्याने स्वतःच्या स्वभावात परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. काळाच्या ओघात त्याच्या घरातील वातावरण बदलू लागले. वाद कमी झाले आणि हळूहळू त्या घरात शांती प्रकट झाली. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, गुरु हा केवळ बाह्य परिस्थिती बदलत नाही, तो जीवाच्या अंतःकरणात परिवर्तन घडवतो आणि त्या परिवर्तनामुळेच जीवन बदलते. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत गूढ प्रसंग घडला. एक तरुण जो अत्यंत अस्थिर मनाचा होता तो त्या बालकाच्या चरणी आला. त्याला जीवनाचा अर्थ समजत नव्हता. तो म्हणाला, प्रभू, माझे मन सतत चंचल असते, मला शांती मिळत नाही. त्यावेळी त्या दिव्य बालकाने त्याला प्रेमाने सांगितले, वत्सा, मन हे वाऱ्यासारखे असते, ते सतत फिरत राहते, परंतु जर तू ते गुरुचरणी बांधलेस तर ते स्थिर होईल. त्या शब्दांनी त्या तरुणाच्या अंतःकरणात एक नवीन दिशा निर्माण झाली. त्याने गुरुचरणी ध्यान करण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याचे मन शांत होऊ लागले आणि त्याच्या जीवनात एक गूढ समाधान प्रकट झाले. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, ध्यान हे केवळ बसण्याचे कर्म नाही, ते गुरुच्या स्मरणात लीन होणे आहे. जेव्हा जीव त्या स्मरणात लीन होतो तेव्हा त्याला खऱ्या शांतीची अनुभूती होते. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक गूढ आनंद निर्माण झाला होता. त्याला जाणवत होते, गुरु हा माझ्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, जो जीव गुरुचरणी अखंड राहतो त्याला कोणत्याही संकटाची भीती राहत नाही, कारण गुरु सदैव त्याच्या पाठीशी उभा असतो. प्रेमळ भक्तांनो, ही कथा थोडी जरी तुमच्या मनावर प्रभाव टाकत असेल तर तुमच्या समोर दिसणाऱ्या घंटीवर क्लिक करा, जेणेकरून येणारी प्रत्येक चमत्कारी कथा सर्वात पहिले तुमच्यापर्यंत पोचेल. त्या दिव्य क्षणी जणू सभोवतालचे सर्व जग विस्मृतीत गेले होते. केवळ गुरु, त्यांची कृपा आणि त्या कृपेचा अनुभव एवढे सत्य उरले होते. सिद्धमुनी प्रेमाने म्हणाले, वत्सा, या संसारातील दुःखाचे मूळ अज्ञान आहे आणि त्या अज्ञानामुळे जीव स्वतःला देह मानतो, मी आणि माझे या भावनेत अडकतो. परंतु गुरु हा त्या अज्ञानाचा नाश करून जीवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची जाणीव करून देतो. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव अत्यंत गूढ आणि अलौकिक स्वरूप धारण करीत होता. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाच्या जीवनात एक नवीन प्रकाश प्रकट होत होता. एकदा त्या प्रदेशात एक मनुष्य अत्यंत मोहाच्या जाळ्यात अडकला होता. त्याला आपल्या संपत्तीचा, कुटुंबाचा आणि मान सन्मानाचा अत्यंत अभिमान होता. तो त्या दिव्य बालकाच्या चरणी आला, परंतु त्याच्या अंतःकरणात विनय नव्हता. तो म्हणाला, प्रभू, माझ्याकडे सर्व काही आहे, परंतु तरीही मला समाधान नाही, मला खरे सुख द्या. त्यावेळी त्या करुणामय अवताराने त्याच्याकडे गंभीरतेने पाहिले. ते म्हणाले, वत्सा, जोपर्यंत माझे ही भावना आहे तोपर्यंत खरे सुख मिळत नाही. जेव्हा तू सर्व काही गुरुचरणी अर्पण करशील तेव्हाच तुला शांती प्राप्त होईल. त्या मनुष्याने प्रथम त्या वचनांकडे दुर्लक्ष केले, परंतु काळाच्या ओघात त्याला त्याच्या जीवनातील अस्थिरता जाणवू लागली. शेवटी तो पुन्हा बालकाच्या चरणी आला. यावेळी त्याच्या अंतःकरणात नम्रता होती. तो म्हणाला, प्रभू, मला आता समजलं, मी जे काही माझे मानले ते सर्व क्षणभंगुर आहे. मला तुमच्या चरणी शरण घ्या. त्या क्षणी त्या दिव्य बालकाने त्याला आशीर्वाद दिला आणि त्याच्या अंतःकरणात एक अद्भुत शांतता प्रकट झाली. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, त्याग हा केवळ बाह्य गोष्टींचा नसतो, तो अंतःकरणातील आसक्तीचा असतो. जेव्हा जीव त्या आसक्तीपासून मुक्त होतो तेव्हा त्याला खऱ्या आनंदाची अनुभूती येते. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग घडला. एक भक्त जो अत्यंत निष्ठावान होता तो दररोज त्या बालकाचे स्मरण करीत असे.
त्याच्या जीवनात अनेक संकटे येत होती, परंतु त्याने कधीही श्रद्धा सोडली नाही. एके दिवशी तो अत्यंत संकटात सापडला. त्याला कोणताही मार्ग दिसत नव्हता. तो अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी म्हणाला, प्रभू, मी सदैव तुमचे स्मरण केले, तरीही मला हे दुःख का आले? त्या क्षणी त्या करुणामय अवताराने त्याच्या अंतःकरणातच उत्तर दिले, वत्सा, तुझे दुःख हे तुझ्या कर्माचे फळ आहे, परंतु माझी कृपा तुझ्यासोबत आहे. मी तुला त्या दुःखातून पार करीन. त्या शब्दांनी त्या भक्ताच्या अंतःकरणात एक अद्भुत धैर्य निर्माण झाले. काळाच्या ओघात तो त्या संकटातून बाहेर आला आणि श्रद्धा अधिकच दृढ झाली. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, जो जीव संकटातही गुरुचा विसर पडू देत नाही, तोच खरा भक्त आहे आणि गुरु त्याचा कधीही त्याग करत नाही. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक गूढ स्थैर्य निर्माण झाले होते. त्याला जाणवत होते, जीवनातील प्रत्येक घटना ही गुरुच्या कृपेनेच घडते आणि त्या प्रत्येक अनुभवात एक गूढ अर्थ दडलेला असतो. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, जो जीव या गूढ अर्थाला समजतो तो मुक्तीच्या मार्गावर प्रवास करू लागतो, कारण त्याला प्रत्येक गोष्टीत परमेश्वराचे दर्शन होऊ लागते. श्री गुरुचरित्र या अमृतमय ग्रंथातील कथा आता अधिकच गहन होत चालली होती. सिद्धमुनींच्या वाणीतील शांतता आणि स्थैर्य जणू परमसत्याची अनुभूती देत होते. नामधारक त्या प्रत्येक शब्दात पूर्णतः लीन झाला होता. त्या क्षणी जणू बाह्य जगाचं भान त्याला उरले नव्हते. केवळ गुरु, त्यांची कृपा आणि त्या कृपेचा अनुभव हेच त्याच्या अंतःकरणात प्रकट झाले होते. सिद्धमुनी प्रेमळ स्वरात म्हणाले, वत्सा, या संसारातील जीव हा सतत काहीतरी शोधत असतो, धन, मान, सुख, समाधान, परंतु ज्याला ते शोधायचे आहे ते त्याच्या अंतःकरणातच असते आणि त्या अंतःकरणाचा दरवाजा उघडण्याची किल्ली म्हणजे गुरु. त्या दिव्य काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचा प्रभाव अत्यंत अद्भुत स्वरूप धारण करत होता. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक गूढ संदेश दडलेला असे. एकदा त्या देशात एक व्यापारी राहत होता. तो अत्यंत श्रीमंत होता, परंतु त्याच्या मनात सतत भीती आणि असुरक्षितता होती. त्याला वाटत असे, माझे धन कधीही नष्ट होईल. तो श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणी आला आणि म्हणाला, प्रभू, माझ्याकडे सर्व काही आहे, परंतु माझ्या मनाला शांती नाही. मला या भीतीपासून मुक्त करा. त्यावेळी त्या करुणामय अवताराने त्याच्याकडे शांतपणे पाहिले. ते म्हणाले, वत्सा, जे नष्ट होऊ शकते त्यावर आधार ठेवणे म्हणजेच भीतीचे मूळ. तू त्या गोष्टीवर विश्वास ठेव जी कधीही नष्ट होत नाही. त्या शब्दांनी त्या व्यापाऱ्याच्या अंतःकरणात एक गूढ विचार निर्माण झाला. काळाच्या ओघात त्याने आपल्या आसक्तीचा त्याग केला आणि हळूहळू त्याच्या मनातील भीती नाहीशी झाली. सिद्धमुनी म्हणाले, बाळा, जो जीव नश्वर गोष्टींवर अवलंबून राहतो तो सदैव भयभीत राहतो आणि जो गुरुचरणी स्थिर राहतो तो निर्भय राहतो. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत अद्भुत प्रसंग घडला. एक शेतकरी जो अत्यंत कष्टकरी होता तो त्या बालकाच्या चरणी आला. त्या शेतात वारंवार दुष्काळ पडत होता. त्याचे परिश्रम व्यर्थ जात होते. तो अत्यंत दुःखी होऊन म्हणाला, प्रभू, मी कष्ट करतो परंतु मला फळ मिळत नाही. माझ्या जीवनात असा अन्याय का? त्यावेळी त्या दिव्य बालकाने त्याला अत्यंत शांततेने सांगितले, वत्सा, कर्म करणे हे तुझे कर्तव्य आहे, परंतु फळाची अपेक्षा ठेवणे हे दुःखाचे कारण आहे. तू तुझे कर्म करत राहा आणि सर्व काही गुरुचरणी अर्पण कर. त्या शब्दांनी त्या शेतकऱ्याच्या अंतःकरणात एक नवीन समत्व निर्माण झाले. त्याने आपले कर्म पूर्वीप्रमाणेच चालू ठेवले, परंतु आता त्याच्या मनात अपेक्षा नव्हती. काळाच्या ओघात त्याच्या शेतातही भरघोस पीक आले, परंतु त्याहूनही महत्त्वाचे त्याच्या मनात समाधान निर्माण झाले. सिद्धमुनी म्हणाले,
वत्सा, समत्व हीच खरी संपत्ती आहे. जो जीव सुखदुःखात समान राहतो तोच खरा मुक्त होतो. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता गूढ शांतता आणि स्थैर्य प्रकट झाले होते. त्याला जाणवलं, जीवनातील प्रत्येक अनुभव हा गुरुच्या कृपेनेच घडतो आणि त्यातूनच आत्मज्ञानाचा मार्ग उघडतो. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, गुरु हा केवळ मार्गदर्शक नाही, तोच मार्ग आहे आणि तोच गंतव्य आहे. जो जीव हे जाणतो तो कधीही भरकटत नाही. सिद्धमुनी पुढे गंभीर स्वरात म्हणाले, वत्सा, या संसारातील प्रत्येक जीव हा काही ना काही शोधत असतो. कोणी धन शोधतं, कोणी मान शोधतं, तर कोणी सुख शोधतं. परंतु या सर्व शोधांचा शेवट हा अपूर्णतेतच होतो. कारण जोपर्यंत जीवाला स्वतःचे खरे स्वरूप समजत नाही तोपर्यंत त्याची तृष्णा कधीही संपत नाही. गुरु हा त्या तृष्णेचा अंत करणारा आहे. तो जीवाला बाह्य जगापासून अंतर्मुख करतो आणि त्याला त्याच्या आत्मस्वरूपाची अनुभूती देतो. त्या दिव्य काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचे स्वरूप अधिकच गूढ होत चालले होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक सूक्ष्म परंतु अत्यंत गहन संदेश दडलेला असे. एकदा एक अत्यंत धर्मनिष्ठ ब्राह्मण त्यांच्या चरणी आला. तो नित्यनियमाने पूजा, जप, तप सर्व काही करीत असे. परंतु तरीही त्याच्या मनात एक असंतोष होता. त्याला वाटत असे की मी इतकी साधना करीत आहे तरीही मला परमशांती का लाभत नाही. त्या प्रश्नाने व्याकुळ होऊन तो त्या दिव्य बालकाच्या चरणी शरण आला. तो अत्यंत नम्रतेने म्हणाला, प्रभू, मी सर्व विधी करतो, सर्व नियम पाळतो, तरीही माझ्या अंतःकरणात शांती नाही. माझ्या साधनेत काय कमी आहे. त्यावेळी त्या करुणामय अवताराने त्याच्याकडे अत्यंत शांत दृष्टीने पाहिले. त्यांच्या त्या दृष्टीत एक विलक्षण स्थैर्य होते. ते म्हणाले, वत्सा, तुझ्या साधनेत कर्म आहे परंतु समर्पण नाही. जोपर्यंत मी करीत आहे ही भावना आहे तोपर्यंत साधना अपूर्ण राहते. जेव्हा सर्व कर्म गुरुचरणी अर्पण केले जाते तेव्हाच त्याचे फळ शांतीच्या रूपाने प्राप्त होते. त्या वचनांनी त्या ब्राह्मणाच्या अंतःकरणात एक गूढ परिवर्तन घडले. त्याला आपल्या चुकांची जाणीव झाली. त्याने आपली साधना अहंकार विरहित करून पूर्णतः समर्पणाच्या भावनेने करायला सुरुवात केली. काळाच्या ओघात त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता प्रकट झाली. त्याच्या मुखावर समाधानाचे तेज झळकू लागले. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, हा मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. बाह्य कर्मांपेक्षा अंतःकरणातील भावना अधिक महत्त्वाची आहे. गुरु हा त्या भावनेला शुद्ध करतो. तो जीवाला कर्माच्या बंधनातून मुक्त करून त्याला समत्वाची अनुभूती देतो. याच दिव्य लीलांमध्ये आणखी एक प्रसंग घडला. एक क्षत्रिय पुरुष ज्याच्या मनात अत्यंत क्रोध होता तो त्या श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरणी आला. त्यांच्या स्वभावामुळे त्याला सर्वत्र दुःखच मिळत होते. तो म्हणाला, हे परमेश्वरा, माझा क्रोध मला सतत त्रास देतो. मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही. मला या दोषातून मुक्त करा. त्यावेळी त्या दिव्य बालकाने त्याला अत्यंत शांततेने सांगितलं, वत्सा, क्रोध हा अग्नीसारखा आहे. तो प्रथम इतरांना जाळतो असे आपल्याला वाटते, परंतु शेवटी तो स्वतःलाच भस्म करतो. तू क्षमेला अंगीकार कर. क्षमा हीच त्या अग्नीवर विजय मिळवण्याची शक्ती आहे. त्या क्षणी त्या क्षत्रियाच्या अंतःकरणात एक नवीन जाणीव निर्माण झाली. त्याने आपल्या क्रोधावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू त्याचा स्वभाव बदलू लागला आणि त्याच्या जीवनात शांती प्रकट झाली. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, गुरु हा जीवांच्या दोषांचा नाश करतो, परंतु त्यासाठी जीवानेही प्रयत्न करणे आवश्यक आहे. जो गुरुच्या वचनांचे पालन करतो तोच खऱ्या अर्थाने प्रगती करतो. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक गूढ स्थैर्य निर्माण झाले होते. त्याला जाणवत होते, गुरु हा केवळ उपदेश देणारा नाही, तर तोच जीवनाचे खरे तत्वज्ञान आहे. त्या पवित्र क्षणी त्याच्या अंतःकरणात
भक्तीचा एक प्रचंड अखंड प्रवाह निर्माण झाला. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, या संसारात जे काही घडते ते फक्त क्षणभंगुर आहे, परंतु गुरुची कृपा ही शाश्वत आहे. जो जीव या कृपेचा अनुभव घेतो तो कधीही दुःखी राहत नाही. त्या दिव्य वचनांनी वातावरण अधिकच शांत, स्थिर आणि पवित्र झाले. पुढे सिद्धमुनी शांत पण अत्यंत प्रभावी स्वरात म्हणाले, बाळा, या संसारात जीव अनेक प्रकारचे कर्म करीत असतो. तो पुण्य कमावतो, पापही करतो आणि त्या सर्वांचे फळ त्याला भोगावे लागते. परंतु गुरु हा त्या कर्मचक्राच्या पलीकडे नेणारा आहे. तो जीवाला कर्माच्या बंधनातून मुक्त करून त्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर नेतो. परंतु हे सहज साध्य होत नाही. त्यासाठी श्रद्धा, संयम आणि अखंड विश्वास आवश्यक आहे. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचे स्वरूप अधिकच सूक्ष्म आणि गहन होत चालले होते. त्यांच्या प्रत्येक कृतीत एक अदृश्य करुणा आणि अद्भुत तत्वज्ञान दडलेले असे. एकदा एक वृद्ध साधू त्यांच्या चरणी आला. त्याने आयुष्यभर तपश्चर्या केली होती, अनेक तीर्थयात्रा केल्या होत्या, परंतु तरीही त्याच्या अंतःकरणात समाधान नव्हते. त्याच्या चेहऱ्यावर थकवा होता आणि मनात एक अदृश्य रिक्तता होती. तो अत्यंत नम्रतेने म्हणाला, प्रभू, मी आयुष्यभर साधना केली, परंतु मला अजूनही परमशांतीचा अनुभव होत नाही. माझ्या तपात काय न्यून आहे? त्यावेळी त्या करुणामूर्तीने त्याच्याकडे अत्यंत प्रेमाने पाहिलं. त्यांच्या त्या दृष्टीत एक विलक्षण ममता होती. ते म्हणाले, वत्सा, तुझे तप बाह्य आहे, परंतु तुझे मन अजूनही अंतर्मुख झालेले नाही. जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत कोणतीही साधना पूर्णत्वास जात नाही. तू बाह्य साधनेपेक्षा अंतःकरणातील शांततेवर लक्ष केंद्रित कर. त्या वचनांनी त्या वृद्ध साधूच्या अंतःकरणात एक नवीन प्रकाश निर्माण झाला. त्याला जाणवलं की तो आत्तापर्यंत बाह्य कर्मांमध्ये गुंतलेला होता, परंतु त्याने स्वतःच्या अंतःकरणाकडे कधीच पाहिले नव्हते. त्याने त्या क्षणापासून अंतर्मुख साधना सुरू केली. हळूहळू त्याच्या मनातील अस्थिरता नाहीशी झाली आणि त्याला एक गूढ शांती अनुभवास आली. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, हा मार्ग अत्यंत सूक्ष्म आहे. बाह्य जगात जितके धावशील तितकं तू थकशील, परंतु अंतर्मुख झालास तर तुला विश्रांती मिळेल. गुरु हा त्या विश्रांतीचा आधार आहे. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत हृदयस्पर्शी प्रसंग घडला. एक माता जिने आपल्या पुत्राला योग्य मार्गावर आणण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते, ती अत्यंत दुःखी होऊन त्या बालकाच्या चरणी आली. तिचा पुत्र वाईट संगतीत पडला होता आणि तिचे मन सतत चिंतेत बुडाले होते. ती अश्रूंनी भरलेल्या नेत्रांनी म्हणाली, प्रभू, माझा पुत्र माझे ऐकत नाही. तो चुकीच्या मार्गावर चालला आहे. मला त्याचे कल्याण हवे आहे. त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंनी तिच्याकडे अत्यंत करुणेने पाहिले. ते म्हणाले, वत्से, प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार मार्ग निवडतो. तू त्याच्यासाठी चिंता करू नकोस, परंतु त्याच्यासाठी प्रार्थना कर. प्रार्थनेत अशी शक्ती आहे जी दूरवर असलेल्या जीवालाही योग्य मार्गावर आणू शकते. त्या शब्दांनी त्या मातेला एक नवीन आधार मिळाला. तिने आपल्या पुत्रासाठी अखंड प्रार्थना सुरू केली. काळाच्या ओघात तिच्या पुत्राच्या स्वभावात हळूहळू परिवर्तन घडू लागले. तो वाईट संगतीपासून दूर झाला आणि योग्य मार्गावर परतला. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, गुरु हा केवळ प्रत्यक्ष कृतीनेच नव्हे तर अप्रत्यक्ष कृपेनेही कार्य करतो. जो जीव श्रद्धेने प्रार्थना करतो त्याची प्रार्थना कधीही व्यर्थ जात नाही. भक्तांनो, सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, या जगात जे काही दिसते ते सर्व नश्वर आहे, परंतु गुरुची कृपाही शाश्वत आहे. जो जीव त्या कृपेचा आश्रय घेतो तो कधीही निराधार राहत नाही. त्या पवित्र वचनांनी वातावरण अत्यंत शांत आणि दिव्य झाले. नामधारक पूर्णतः त्या अनुभवात
विलीन झाला. त्याच्या अंतःकरणात अखंड नाद गुंजत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आणि त्या दिव्यक्षणी सिद्धमुनी पुढील गहन आणि अद्भुत लीलांचे वर्णन करण्यास सज्ज झाले. सिद्धमुनी शांत स्वरात म्हणाले, वत्सा, आता तू जे ऐकणार आहेस ते अत्यंत सूक्ष्म आणि गहन आहे. हा मार्ग केवळ ऐकण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे. जोपर्यंत जीव स्वतःच्या अंतःकरणात डोकावत नाही तोपर्यंत त्याला त्या तत्त्वज्ञानाचा खरा अर्थ कळत नाही. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचे स्वरूप अधिकच अद्भुत होत चालले होते. त्यांच्या उपस्थितीतच लोकांच्या अंतःकरणात परिवर्तन घडत असे. एकदा एक अत्यंत गर्विष्ठ विद्वान त्यांच्या चरणी आला. त्याला आपल्या ज्ञानाचा अत्यंत अभिमान होता. त्याने अनेक शास्त्रांचा अभ्यास केला होता आणि त्याला वाटत होतं की माझ्यापेक्षा अधिक ज्ञानी कोणीही नाही. तो त्या दिव्य बालकाच्या समोर उभा राहून म्हणाला, मी सर्व शास्त्रांचे ज्ञान मिळवले आहे. मला आत्मज्ञान प्राप्त झाले आहे. त्याच्या वाणीमध्ये अहंकार स्पष्टपणे जाणवत होता. त्यावेळी त्या करुणामूर्तीने त्याच्याकडे शांतपणे पाहिले आणि अत्यंत साध्या शब्दात विचारले, वत्सा, जर तुला आत्मज्ञान प्राप्त झाले असेल तर तू अजूनही मी असे का बोलतोस? त्या एका प्रश्नाने त्या विद्वानाचा अहंकार जणू भस्म झाला. त्याला जाणवलं की त्याचे सर्व ज्ञान हे केवळ शब्दांचे होते, अनुभवाचे नव्हते. तो अत्यंत लाजला आणि नम्रतेने त्यांच्या चरणी पडला. तो म्हणाला, प्रभू, मला खरे ज्ञान द्या, मला अहंकारापासून मुक्त करा. त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंनी त्याला अत्यंत प्रेमाने उचलले आणि म्हणाले, वत्सा, ज्ञान हे शब्दांमध्ये नसते तर अनुभवात असते. जेव्हा तू मी या भावनेचा त्याग करशील तेव्हाच तुला खरे ज्ञान प्राप्त होईल. त्या प्रसंगाने त्या विद्वानाच्या जीवनात एक आमूलाग्र परिवर्तन घडवले. त्याने आपला अहंकार पूर्णतः सोडून दिला आणि नम्रतेने साधना सुरू केली. हळूहळू त्याला आत्मज्ञानाची अनुभूती प्राप्त होऊ लागली. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, अहंकार हा सर्वात मोठा अडथळा आहे. तो जीवाला सत्यापासून दूर ठेवतो. गुरु हा त्या अहंकाराचा नाश करतो आणि जीवाला त्याच्या खऱ्या स्वरूपाची अनुभूती देतो. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक प्रसंग घडला. एक अत्यंत गरीब परंतु अत्यंत भक्तिमान मनुष्य श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंच्या चरणी आला. त्याच्याकडे काहीही नव्हते, ना धन ना साधन, परंतु त्यांच्या अंतःकरणात गुरुचरणी अखंड प्रेम होते. तो अत्यंत नम्रतेने म्हणाला, हे परमेश्वरा, माझ्याकडे तुम्हाला अर्पण करण्यासाठी काहीच नाही, परंतु माझे संपूर्ण हृदय मी तुमच्या चरणी अर्पण करतो. त्यावेळी त्या करुणामूर्तीच्या मुखावर एक दिव्य हास्य उमटले. ते म्हणाले, बाळा, तू मला सर्वात मोठी भेट दिली आहेस, कारण जिथे शुद्ध प्रेम आहे तिथे मी स्वतः उपस्थित असतो. त्या क्षणी त्या गरीब भक्ताच्या अंतःकरणात एक विलक्षण आनंद प्रकट झाला. त्याला जाणवलं की त्याने सर्व काही प्राप्त केले आहे. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, गुरु हा बाह्य वस्तूंना महत्त्व देतच नाही, तर तो अंतःकरणातील भावनेला महत्त्व देतो. जो जीव शुद्ध भक्तीने गुरुची उपासना करतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो. नामधारक हे सर्व ऐकत होता. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, या संसारात हे सर्व काही क्षणभंगुर आहे, परंतु गुरुची कृपा आणि भक्ती ही शाश्वत आहे. गुरु हा केवळ ज्ञान देणारा नाही, तर तोच प्रेमाचे स्वरूप आहे. श्री गुरुचरित्र या दिव्य ग्रंथातील कथा आता अंतिम टप्प्याकडे प्रवास करत होती. वातावरणात एक वेगळीच पवित्रता आणि गोड शांतता निर्माण झाली होती. सिद्धमुनी प्रेमळ पण गंभीर स्वरूपात म्हणाले, वत्सा, या जगातील प्रत्येक अनुभव हा जीवाला काही ना काही शिकवतो. सुख असो वा दुःख, लाभ असो वा हानी, या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत, परंतु जो जीव या सर्वाच्या पलीकडे जाऊन समत्व प्राप्त करतो तोच खऱ्या अर्थाने मुक्त होतो. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचे स्वरूप आता अधिकच दिव्य आणि करुणामय झाले होते.
त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाला एक अदृश्य पण अत्यंत प्रभावी असा बदल अनुभवास येत असे. एकदा एक अत्यंत दुःखी मनुष्य त्यांच्या चरणी आला. त्याने आपल्या आयुष्यात अनेक संकटांचा सामना केला होता. कुटुंबातील कलह, आर्थिक अडचणी आणि मनातील सततची अस्वस्थता. तो अत्यंत व्याकुळ होऊन म्हणाला, प्रभू, माझ्या जीवनात केवळ दुःखच आहे. मला कोणताही मार्ग दिसत नाही. कृपा करून मला या दुःखातून मुक्त करा. त्यावेळी त्या करुणामूर्तीने त्याच्याकडे अत्यंत शांततेने पाहिले. त्यांच्या त्या दृष्टीत एक विलक्षण आश्वासन होते. ते म्हणाले, बाळा, दुःख हे शत्रू नाही तर तुझा शिक्षक आहे. ते तुला जागृत करण्यासाठी आले आहे. जर तू त्याकडे योग्य दृष्टीने पाहिलेस तर तेच तुला सत्याच्या मार्गावर नेईल. त्या वचनांनी त्या मनुष्याच्या अंतःकरणात एक नवीन जाणीव निर्माण झाली. त्याला समजले की तो आत्तापर्यंत दुःखापासून पळत होता, परंतु त्याने त्यातून काहीही शिकले नव्हते. त्याने आपल्या दुःखाला स्वीकारले आणि त्यातून शिकण्याचा प्रयत्न सुरू केला. हळूहळू त्याच्या जीवनात एक गूढ परिवर्तन घडू लागले. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, जीवनात जे काही घडते ते सर्व ईश्वराच्या इच्छेनुसारच घडते. जो जीव त्या इच्छेला स्वीकारतो तो कधीही असंतुष्ट राहत नाही. स्वीकार हीच शांतीची किल्ली आहे. त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत भावपूर्ण प्रसंग घडला. एक वृद्ध दाम्पत्य ज्यांनी आयुष्यभर परिश्रम केले होते, परंतु शेवटी त्यांना एकाकीपणाचा सामना करावा लागला होता. ते त्या बालकाच्या चरणी आले, म्हणजेच परमेश्वराच्या चरणी आले. त्यांच्या डोळ्यात अश्रू होते आणि मनात एक खोल वेदना होती. ते म्हणाले, हे परमेश्वरा, आम्ही आयुष्यभर कष्ट केले, परंतु आता आम्ही एकटे पडलो आहोत. आमच्या जीवनात कोणताही आधार उरला नाही. त्यावेळी त्या करुणामूर्तीने त्यांच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला. ते म्हणाले, वत्सांनो, तुम्ही कधीही एकटे नाही. जोपर्यंत तुम्ही माझे स्मरण करता तोपर्यंत मी सदैव तुमच्यासोबत आहे. बाह्य आधार नष्ट होऊ शकतात, परंतु गुरुचा आधार कधीही नष्ट होत नाही. त्या वचनांनी त्या वृद्ध दाम्पत्याच्या अंतःकरणात एक नवीन आशा निर्माण झाली. त्यांना जाणवलं की ते खरेच एकटे नाहीत. त्यांच्या जीवनात पुन्हा एकदा शांतता आणि समाधान प्रकट झाले. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, गुरु हा केवळ या जन्मातच नाही तर प्रत्येक जन्मात जीवाचा आधार असतो. जो जीव त्या आधाराला ओळखतो तो कधीही निराश होत नाही. भक्तांनो, सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, या कथांचा शेवट जवळ आला आहे, परंतु या कथांमधील तत्वज्ञान शाश्वत आहे. जो जीव या तत्वज्ञानाला आपल्या जीवनात उतरवतो तोच खऱ्या अर्थाने धन्य होतो. गुरु हा केवळ मार्गदर्शक नाही तर तोच जीवनाचा खरा सार आहे. श्री गुरुचरित्र या दिव्य कथामालेचा प्रवास आता अत्यंत सूक्ष्म आणि अंतर्मुख अवस्थेकडे वळला होता. सिद्धमुनींच्या वाणीतील प्रत्येक शब्द जणू नामधारकाच्या अंतःकरणात खोलवर उतरू लागला होता. त्याचे मन आता पूर्णतः शांत झाले होते आणि त्याच्या चित्तात केवळ एकच भावना उरली होती, गुरुचरणी अखंड समर्पण. सिद्धमुनी पुढे गंभीर पण अत्यंत करुणामय स्वरात म्हणाले, बाळा, या जगात प्रत्येक जीव आपल्या कर्मानुसार सुखदुःख अनुभवतो, परंतु जो जीव गुरुचरणी शरण जातो त्याच्या जीवनातील दुःखांचे स्वरूप बदलते. दुःख त्याला त्रास देत नाही तर त्याला जागृत करते. त्या शब्दांमध्ये एक गूढ सत्य दडलेले होते. नामधारक त्या प्रत्येक वचनाला आपल्या हृदयात कोरत होता. त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचे स्वरूप अधिकच अद्भुत आणि करुणामय झाले होते. एकदा एक व्यापारी त्यांच्या चरणी आला. त्याने आयुष्यभर धन कमावले होते, परंतु त्याच्या मनात सतत भीती आणि असुरक्षितता होती. त्याला वाटत होतं की माझ्याकडे सर्व काही आहे पण शांती नाही. तो अत्यंत नम्रतेने म्हणाला, हे परमेश्वरा, माझ्याकडे धन आहे, वैभव आहे, परंतु माझ्या मनात शांती नाही. मला कशाची तरी भीती सतत त्रास देत आहे. त्यावेळी श्रीपाद श्री वल्लभ प्रभूंनी त्याच्याकडे शांततेने पाहिले आणि म्हणाले,
वत्सा, धन हे बाह्य आहे. ते तुला सुरक्षिततेची भावना देऊ शकते, परंतु शांती देऊ शकत नाही. शांती ही केवळ अंतःकरणातून येते आणि गुरुच्या कृपेनेच प्राप्त होते. त्या वचनांनी त्या व्यापाऱ्याच्या मनात एक गूढ परिवर्तन झाले. त्याला समजले की तो बाह्य सुखांच्या मागे धावत होता, परंतु खरे सुख त्याने कधी शोधलेच नव्हते. त्याने आपल्या जीवनात साधेपणा आणला आणि गुरुचरणी श्रद्धा ठेवली. हळूहळू त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता प्रकट झाली. सिद्धमुनी पुढे म्हणाले, वत्सा, या संसारातील सर्व वस्तू नश्वर आहेत. जो जीव त्यांच्यावर अवलंबून राहतो तो नेहमी अस्थिर राहतो, परंतु जो गुरुचरणी स्थिर राहतो त्याला कोणत्याही परिस्थितीत विचलित होता येत नाही. भक्तांनो, त्या दिव्य लीलांमध्ये आणखी एक अत्यंत भावपूर्ण प्रसंग घडला. एक तरुण जो आपल्या जीवनातील अपयशामुळे अत्यंत खचला होता, तो त्या बालकाच्या चरणी आला. त्याला वाटत होतं की मी अपयशी आहे, माझ्या जीवनाला काहीच अर्थ नाही. तो दुःखी स्वरात म्हणाला, प्रभू, मी कितीही प्रयत्न केला तरीही मला यश मिळत नाही. मी पूर्णतः निराश झालो आहे. त्यावेळी त्या दिव्य बालकाने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि अत्यंत प्रेमाने म्हणाले, बाळा, अपयश हे तुझ्या जीवनाचा शेवट नाही, तर एक नवीन सुरुवात आहे. ते तुला अधिक मजबूत बनवण्यासाठी आले आहे. तू प्रयत्न करत राहा आणि गुरुचरणी विश्वास ठेव. त्या शब्दांनी त्या तरुणाच्या अंतःकरणात एक नवीन आशा निर्माण झाली. त्याने पुन्हा प्रयत्न सुरू केले, परंतु यावेळी त्याच्या मनात भीती नव्हती, केवळ विश्वास होता. हळूहळू त्याच्या जीवनात यश आणि समाधान दोन्ही प्रकट झाले. सिद्धमुनी म्हणाले, वत्सा, जो जीव संकटाच्या वेळी हार मानत नाही तोच खऱ्या अर्थाने विजयी होतो, आणि जो गुरुचरणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अपयशाचा सामना करावा लागत नाही. नामधारक हे सर्व ऐकत होता. त्याच्या अंतःकरणात आता एक गूढ स्थैर्य निर्माण झाले होते. त्याला जाणवत होते, जीवनात काहीही घडो, गुरुचरणी श्रद्धा असेल तर सर्व काही योग्य मार्गावर जाईल. सिद्धमुनी पुढे म्हणाले, बाळा, आता या कथेमध्ये जे पुढे येईल ते अत्यंत गहन आणि दिव्य आहे. हा प्रवास आता अंतिम सत्याच्या दिशेने चालला आहे. तू पूर्ण श्रद्धेने ऐक, कारण या पुढील लीलांमध्ये तुला गुरुच्या कृपेचे सर्वोच्च स्वरूप अनुभवायला मिळेल. त्या दिव्य वचनांनी वातावरण अधिकच पवित्र झाले. नामधारक पूर्णतः त्या अनुभूतीत विलीन झाला. त्याच्या अंतःकरणात अखंड एकच नाद गुंजत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. आता नामधारक पूर्णतः स्थिर बसला होता. त्याचे मन, बुद्धी आणि अहंकार जणू गुरुचरणी विलीन झाले होते. सिद्धमुनी हळुवार स्वरात म्हणाले, बाळा, आता तू जे ऐकणार आहेस ती केवळ कथा नाही तर अनुभव आहे. हा तो टप्पा आहे जिथे जीवाला गुरुची कृपा प्रत्यक्ष जाणवू लागते. जोपर्यंत श्रद्धा आणि समर्पण पूर्ण होत नाही तोपर्यंत हा अनुभव येत नाही. भक्तांनो, त्या काळात श्रीपाद श्री वल्लभ यांच्या लीलांचे स्वरूप अधिकच अलौकिक झाले होते. त्यांच्या सानिध्यात येणाऱ्या प्रत्येक जीवाला जणू एक अदृश्य शक्ती स्पर्श करत होती. एकदा एक अत्यंत चिंताग्रस्त मनुष्य त्यांच्या चरणी आला. त्याच्या जीवनात सर्व काही ठीक होते, परंतु त्याच्या मनात सतत भीती आणि काळजी होती. त्याला भविष्यातील अनिश्चिततेची भीती वाटत होती. तो म्हणाला, हे परमेश्वरा, माझ्या जीवनात कोणतीही मोठी समस्या नाही, परंतु माझ्या मनात सतत चिंता असते. मी शांत कसा राहू? त्यावेळी त्या करुणामूर्तीने अत्यंत शांततेने उत्तर दिले, बाळा, चिंता ही भविष्यातील कल्पनांमधून निर्माण होते. तू वर्तमानात जगायला शिक. जो वर्तमानात स्थिर राहतो तोच खऱ्या अर्थाने शांत राहतो. गुरुचे स्मरण तुला त्या वर्तमानात स्थिर ठेवते. त्या शब्दांनी त्या मनुष्याच्या अंतःकरणात एक नवीन प्रकाश निर्माण झाला. त्याने आपल्या विचारांवर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. हळूहळू त्याच्या मनातील चिंता नाहीशी झाली आणि त्याला एक गूढ शांती अनुभवास मिळाली. सिद्धमुनी पुढे म्हणाले, बाळा, गुरुची कृपा ही केवळ बाह्य समस्यांचे निराकरण करत नाही,
तर ती जीवाच्या अंतःकरणाला शुद्ध करते. जेव्हा अंतःकरण शुद्ध होते तेव्हा जीवन आपोआप सुंदर होते. त्या दिव्य लीलांमध्ये एक अत्यंत गूढ आणि भावपूर्ण प्रसंग घडला. नामधारक स्वतः त्या अनुभूतीच्या जवळ पोहोचला. एके रात्री तो ध्यानात बसला असताना त्याला एक विलक्षण अनुभव आला. त्याच्या सभोवतालचे सर्व काही जणू अदृश्य झाले आणि त्याच्या अंतःकरणात एक तेजस्वी प्रकाश प्रकट झाला. त्या प्रकाशामध्ये त्याला श्रीपाद श्री वल्लभ यांचे दिव्य स्वरूप दिसले. त्या स्वरूपात एक विलक्षण शांतता, करुणा आणि प्रेम होते. ते त्याच्याकडे पाहून हळुवार म्हणाले, बाळा, मी सदैव तुझ्यासोबत होतो. तू मला बाहेर शोधत होतास, परंतु मी तुझ्या अंतःकरणातच होतो. त्या क्षणी नामधारकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, परंतु ते दुःखाचे नव्हते तर आनंदाचे, अनुभूतीचे होते. त्याला जाणवले की त्याने जे शोधत होता ते त्याच्या आतच होते. सिद्धमुनी म्हणाले, बाळा, हा अनुभव प्रत्येक जीवाला येऊ शकतो, परंतु त्यासाठी श्रद्धा, समर्पण आणि गुरुचरणी अखंड विश्वास आवश्यक आहे. जो जीव या मार्गावर चालतो त्याला गुरुची कृपा नक्कीच प्राप्त होते. नामधारक आता पूर्णतः बदलला होता. त्याच्या अंतःकरणात कोणतीही भीती, चिंता किंवा असंतोष उरला नव्हता. त्याला जाणवत होते, गुरु हा केवळ बाह्य मार्गदर्शक नाही, तर तोच माझ्या आत्म्याचा स्वरूप आहे. सिद्धमुनी पुढे म्हणाले, बाळा, आता या कथेमध्ये जे पुढे येईल ते अंतिम सत्य आहे. हा प्रवास आता पूर्णत्वाच्या दिशेने जात आहे. तू तयार राहा, कारण पुढील लीलांमध्ये तुला गुरुच्या कृपेचे सर्वोच्च स्वरूप अनुभवायला मिळेल. त्या दिव्य वचनांनी वातावरण पूर्णतः शांत आणि समाधानी झाले. नामधारक त्या अनुभूतीत विलीन झाला आणि अंतःकरणात अखंड एकच नाद गुंजत होता, दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री गुरुचरित्र या दिव्य आणि पवित्र कथामालेचा आज अंतिम, परिपूर्ण आणि अत्यंत भावस्पर्शी असा क्षण आला होता. वातावरणात एक विलक्षण शांतता पसरली होती. जणू काळही त्या क्षणी थांबून गेला होता. सिद्धमुनींच्या मुखावर एक दिव्य समाधान झळकत होते आणि नामधारक त्यांच्या समोर पूर्णतः समर्पित भावनेने बसला होता. सिद्धमुनी अत्यंत गूढ पण प्रेमळ स्वरात म्हणाले, बाळा, तू या कथेमध्ये जे काही ऐकलेस ते केवळ शब्द नाहीत, तर ते जीवनाचे सार आहेत. या जगात अनेक जीव जन्म घेतात, अनेक अनुभव घेतात, परंतु जोपर्यंत ते गुरुचरणी शरण जात नाहीत तोपर्यंत त्यांना खऱ्या शांतीचा अनुभव घेता येत नाही. त्या क्षणी त्या वचनांमध्ये एक विलक्षण तेज आणि सत्य प्रकट झाले. नामधारकाच्या अंतःकरणात त्या प्रत्येक शब्दाने खोलवर ठसा उमटवला. त्या दिव्य काळात श्रीपाद श्री वल्लभ यांचे स्वरूप पूर्णतः तेजस्वी, अलौकिक आणि सर्वव्यापी भासत होते. सिद्धमुनी पुढे म्हणाले, बाळा, या संसारातील सर्व दुःखांचे मूळ एकच आहे, अज्ञान. आणि त्या अज्ञानाचा नाश करणारा एकच मार्ग आहे, गुरुचरणी शरणागती. जो जीव त्या मार्गावर चालतो त्याला कोणतेही दुःख स्पर्श करू शकत नाही. नामधारक अत्यंत भावुक झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, गुरुदेव, तुम्ही मला जीवनाचा खरा मार्ग दाखवला. मी आता पूर्णतः समाधानी आहे. मला काहीही नको आहे, कारण मला सर्व काही मिळाले आहे. त्यावेळी सिद्धमुनी प्रेमाने हसले आणि म्हणाले, बाळा, हीच खरी प्राप्ती आहे. जेव्हा जीवाला काहीही हवेसे वाटत नाही तेव्हाच तो पूर्ण होतो. त्या क्षणी वातावरण अत्यंत दिव्य झाले. जणू संपूर्ण सृष्टी त्या अनुभूतीत विलीन झाली होती. सिद्धमुनी पुढे अंतिम उपदेश देत म्हणाले, हे बाळा आणि हे सर्व भक्तजनांनो, जीवनात कितीही अडचणी आल्या, कितीही दुःख आले, तरी एक गोष्ट कधीही विसरू नका. गुरु तुमच्या पाठीशी आहेत. त्यांची कृपा सदैव तुमच्यावर आहे. जो जीव श्रद्धेने, प्रेमाने आणि समर्पणाने गुरुचे स्मरण करतो त्याला कधीही निराश व्हावे लागत नाही. त्या शब्दांनी जणू प्रत्येक श्रोताच्या अंतःकरणात एक नवीन आशा निर्माण झाली.
नामधारक पूर्णता त्या अनुभूतीत विलीन झाला. त्याच्या अंतःकरणात आता कोणतीही इच्छा, कोणतीही चिंता उरली नव्हती. केवळ एकच नाद अखंड गुंजत होता, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. हे भक्तजनांनो, या संपूर्ण कथेमधून आपण एकच गोष्ट आपल्या जीवनात उतरवूया. श्रद्धा ठेवा, समर्पण ठेवा, गुरुचरणी प्रेम ठेवा. जीवनात कितीही अंधार आला तरी गुरुचा प्रकाश तुमचा मार्ग नक्कीच दाखवेल. जर ही कथा तुमच्या हृदयाला स्पर्शून गेली असेल तर एकदा मनापासून म्हणा, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. प्रेमळ भक्तांनो, आता आपण ती शक्तिशाली प्रार्थना सुरू करणार आहोत. चला तर मग सर्वांनी मिळून म्हणूया. हे परम करुणामय दत्तगुरु, त्रिवेद स्वरूप प्रभू, तुमच्या चरणी आम्ही सर्व भक्त नम्रतेने शरण आलो आहोत. हे दत्तगुरु, आज मी ही प्रार्थना केवळ माझ्यासाठी नाही तर जगातील प्रत्येक जीवासाठी, प्रत्येक भक्तासाठी करत आहे. ज्यांच्या आयुष्यात दुःख आहे त्यांच्या दुःखांचा नाश करा. ज्यांच्या मनात चिंता आहे त्यांच्या मनाला शांती द्या. ज्यांना भीती वाटते त्यांना धैर्य आणि विश्वास द्या. हे दत्तगुरु परमेश्वरा, ज्यांच्या घरात गरिबी आहे त्यांच्या जीवनात समृद्धी आणा. ज्यांच्या शरीरात आजार आहे त्यांना आरोग्याचा आशीर्वाद द्या. ज्यांना शत्रू त्रास देत आहेत त्यांचे रक्षण करा. हे दयामूर्ती, ज्यांच्या जीवनात अंधार आहे त्यांच्या मार्गात प्रकाश बना. ज्यांना योग्य दिशा मिळत नाही त्यांना योग्य मार्ग दाखवा. ज्यांनी आशा सोडली आहे त्यांच्या मनात पुन्हा विश्वास जागवा. हे दत्तगुरु परमपित्या, प्रत्येक घरात सुखशांती आणि समाधान नांदो. प्रत्येक मनात प्रेम, श्रद्धा आणि भक्ती वाढत राहो. तुमची कृपा सदैव सर्वांवर राहो. तुमचे संरक्षण प्रत्येक क्षणी आमच्यासोबत असो. आम्हाला नेहमी चांगल्या मार्गावर चालण्याची बुद्धी द्या आणि तुमच्या चरणी अखंड श्रद्धा ठेवण्याची शक्ती द्या. हे गुरुदेव, आमच्या सर्वांच्या जीवनातील संकटे, अडचणी, दुःख, भीती आणि अज्ञान दूर करा आणि आम्हाला तुमच्या कृपेचा अनुभव देत राहा. शेवटी एवढीच विनंती, आम्हाला कधीही तुमच्यापासून दूर जाऊ देऊ नका. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.